नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा तो दिवस 2 नोव्हेंबर 2023 या दिवशी जिल्हा परिषदचा लॅब टेक्निशियनचा पेपर झालेला आहे। बरेच विद्यार्थी त्यांचे कॉल मेसेजेस आणि त्यांच्यामधून आजच्या पेपरचं ॲनालिसिस काय आहे ते आपण बघणार आहे। कोणते प्रश्न आज आले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणते प्रश्न माझ्या शिकवण्यातून आले होते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि हे सगळे प्रश्न, हे सर्व टॉपिक आरोग्य विभागामध्ये ज्या लोकांनी लॅब सायंटिफिक ऑफिसरचा, ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसरचा, लॅब असिस्टंटचा, बॅक्टेरियोलॉजिस्टचा पेपर भरलेला आहे, यासाठी फॉर्म अप्लाय केलेला आहे, त्यांना देखील हे महत्त्वाचं आहे। सो ज्या लोकांनी आरोग्य विभागामध्ये या पोस्टसाठी अप्लाय केलेला असेल त्यांनी मला आठवणीने माझ्या या नंबरला 9960 157 852 या नंबरला नक्की कॉल करा, सो दॅट माझ्या इन्फॉर्मेशनचा तुमच्या, जसं या जिल्हा परिषदच्या मुलांनी ज्यांनी मला जॉईन केलं होतं त्यांना फायदा झाला, तसंच तुम्हाला देखील या आरोग्य विभागाची येणारी जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये देखील तुमचा फायदा होईल। आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या, कारण की माझं मोटिवेशन मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हा सगळ्यांचं सबस्क्रिप्शन घेणं, सबस्क्राईब करणं, लाईक करणं, शेअर करणं हेच आहे। सो आरोग्य विभागासाठी देखील माझे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर एक तर मला तुम्हाला इथे व्हॉट्सअप करायचं आहे तुमच्या नावासोबत, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे। सो बघूया मित्रांनो की आजचे प्रश्न काय होते जिल्हा परिषदच्या लॅब टेक्निशियनमध्ये। पहिला प्रश्न बघा, व्हायरसच्या शेपबद्दल होता। आता काय झालं की मी जेव्हा व्हायरोलॉजी तुम्ही ज्या मला चॅनलवर बघताय त्याच्यामध्येच मी व्हायरोलॉजीचा व्हिडिओ दिलेला आहे आणि त्यामध्ये मी व्हायरस सांगितलं आहे तुम्हाला, पोलिओचा व्हायरस कसा असतो। माझ्या स्वतःच्या स्टेटसला देखील मी एक छोटंसं हे ठेवलं होतं, एक 15 दिवसाच्या आधी तो व्हायरोलॉजी जेव्हा मी टॉपिक टाकला होता की व्हायरस जो आहे पोलिओ व्हायरस याचा शेप कसा असतो, तर मी सांगितलं होतं की गोलू मुलूशी जे मुलं असतात त्यांना पण तो पोलिओचा व्हायरस येतो, आणि ते गोलू मुलू चेहऱ्याचे जे शेप, चेहऱ्याची जी मुलं असतात ओव्हल शेपचे, सर्क्युलर शेपचे असतात, तो प्रश्न आज आला होता। हा जो टॉपिक होता याचा हाच सेगमेंट जो आहे व्हिडिओचा त्या व्हायरोलॉजीचा मी माझ्या स्टेटसला देखील ठेवला होता, आणि तोच प्रश्न जो आहे तो आजच्या या पेपरमध्ये देखील पाहायला मिळालेला आहे। सो व्हायरोलॉजीचा जो व्हिडिओ त्यांनी मला बघितलं नसेल, जे लोक आता आरोग्य विभागासाठी तयारी करत आहे त्यांनी तो व्हायरोलॉजीचा व्हिडिओ नक्की बघा आणि मला व्हॉट्सअप नक्की करा, कारण की या व्हॉट्सअपवर तुम्हाला बरीचशी इन्फॉर्मेशन मिळणार आहे जे तुमच्या आरोग्य विभागासाठी देखील खूप महत्त्वाची असणार आहे। सो हा व्हायरसच्या शेप बद्दलचा मी ते बुलेट शेपचा कोणता व्हायरस असतो, ब्रिक शेपचा कोणता असतो, ओव्हल शेपचा कोणता असतो, हे सगळं मी एक्सप्लेन केलेलं होतं। त्यातला हा प्रश्न तुम्हाला आजच्या पेपरमध्ये पाहायला मिळाला। त्यानंतर एक्झॅक्ट ॲनालिसिस काय गरजेचं आहे, टेक्निकलमधून खूप काही आहे वाचण्यासारखं, पण आपण किती वाचलं पाहिजे, एक्झामची गरज किती आहे हे समजलं पाहिजे। हे बघा, अमिनो ॲसिड विथ द सल्फर चेन, माझा अमिनो ॲसिडचा व्हिडिओ देखील अवेलेबल होता। मी जे काही सर्व प्रोटीन्स होते त्याचे क्लासिफिकेशन होते, हे जे अमिनो ॲसिड आहे 20 प्रकारचे अमिनो ॲसिड, त्याचं 6 प्रकारे जे 6 फॉर्ममध्ये जे डिव्हिजन होतं ते देखील घेतलं होतं। आणि माझा नेहमीच व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल, याच्या आधीचा 2021चा एक पेपर आहे त्याच्यामध्ये देखील अमिनो ॲसिडवर पेपर, म्हणजे माझं ज्यामध्ये सिलेक्शन झालं अमिनो ॲसिडवर प्रश्न होता, आणि मी हा एक मुलांकडून पाठ करून घेतलं होतं। ॲलिनिन, ग्लायसिन, व्हॅलिन, ल्युसिन, आयसोल्युसिन काय आहे, कोणत्या याच्यामध्ये येतात, अर्जिनिन, लायसिन, हिस्टिन कशामध्ये येते, ॲसिडिक कोणते अमिनो ॲसिड आहे, बेसिक कोणते अमिनो ॲसिड आहे, आणि आजचा जो प्रश्न होता हा सल्फर कंटेनिंग अमिनो ॲसिडवर होता, जे की आपण कव्हर केलेला आहे माझ्या व्हिडिओज थ्रू, त्याच्यातून हा प्रश्न आलेला आहे। पॉवर हाऊस ऑफ सेल बायोलॉजी, आत्ताच लिंकमध्ये जर तुम्ही गेला चॅनलमध्ये जर माझा व्हिडिओ बघितला सेल बायोलॉजीचा, पॉवर हाऊस ऑफ अ सेल जे आहे हा बेसिक प्रश्न होता, पण माझ्या सेल बायोलॉजीच्या टॉपिकमध्ये हा कव्हर झालेला आहे। सेल बायोलॉजीवर अजून एक प्रश्न होता जो माझा व्हिडिओ आत्ता पण लिंकमध्ये आहे, तुम्ही ओल्ड व्हिडिओ बघितले तर प्लाझ्मा सेल मेम्ब्रेन जे हे कशापासून बनलेले आहे या रिलेटेड एक प्रश्न आलेला आहे। सो हा टॉपिक देखील आपण कव्हर केलेला आहे। याच्या नोट्स ज्या आहेत ते मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेल्या होत्या, सो प्लाझ्मा मेम्ब्रेन संदर्भातल्या। पुढे बघला, पॉवर हाऊस ऑफ अ सेल हा सेल बायोलॉजीचा अजून एक प्रश्न होता की ट्रान्सपोर्ट, मॉडिफिकेशन अँड पॅकेजिंग जे आहे हे सगळे जे मटेरियल असतं त्याचं सेलमध्ये कोण करतं, तर ते लिपिडचं, प्रोटीनचं, म्हणजे लिपिड आणि प्रोटीनला पॅक करणं, मॉडिफाय करणं आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणं हे काम कोणाचं आहे, याच्या संदर्भात जर तुम्ही माझा सेल बायोलॉजीचा व्हिडिओ बघितला तर हे देखील मी एक गोष्ट माझ्या स्टेटसवर टाकली होती। मी म्हटलं होतं की गोल्गी ॲपरेटर जो आहे हा एखाद्या डिलिव्हरी बॉय सारखा आहे, आणि माझे जे एमसीक्यू सेशन मी घेतलेलं आहे सेल बायोलॉजीचं त्याच्यामध्ये देखील हा प्रश्न मी घेतलेला आहे। तर तुम्ही माझा तो सेल बायोलॉजीचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये हा प्रश्न मी घेतलेला आहे। मी सांगितलेला आहे की हा गोल्गी ॲपरेटर जो असतो हा नाही का एखादा वेटर सारखा असतो,
ठीक आहे. ट्रान्सपोर्ट करणारे जे लोक असतात त्यांच्यासारखा असतो. हा काय करतो की इथून गोष्टी जमा करतो, पॅक करतो आणि घेऊन जातो. डिलिव्हरी बॉय हा शब्द मी वापरला होता, कोणत्याच पुस्तकामध्ये वापरला नाहीये हा, पण मी लक्षात राहावं म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. आणि हा प्रश्न देखील आज येऊन गेला आहे. ज्या लोकांनी माझे ते 70-80 व्हिडिओ बघितले आहे त्यांना नक्कीच इथे फायदा झालेला असेल. ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी याच्यावर देखील मी प्रश्न घेतलेला आहे. या टॉपिक कव्हर केला आहे, त्या रिलेटेड प्रश्न आलेले आहे. पुन्हा एक प्रश्न मला मुलांनी सांगितल्याप्रमाणे ओहम्स लॉवर होता, V इज इक्वल टू IR. बरं, हा प्रश्न जो इलेक्ट्रिसिटी टॉपिक मधला हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जो आहे, टॉपिक जो आहे हा सिलेबसमध्ये नव्हता, पण हा प्रश्न इलेक्ट्रिसिटी चॅप्टरचा ओहम्स लॉ जो आहे V इज इक्वल टू IR हा प्रश्न आलेला होता. ठीक आहे. सो एक ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी एक थोडासा आउटसाइडेड पडलेला प्रश्न. ज्या लोकांनी 10वी पर्यंत चांगला अभ्यास केला असेल ना, तर त्यांना हे ओहम्स लॉ पण आठवलं. एक कॅल्सिफेरॉल, व्हिटॅमिन डी हा टॉपिक देखील मी घेतलेला आहे. व्हिटॅमिन्स, जे सगळे व्हिटॅमिन्स आहेत त्याचा सोर्सेस काय, कशापासून ते बनतात, काय फायदा त्याचा होतो, त्याची कमतरता असते तर कोणते डिसीज होतात, हे सगळ्या प्रकारचे जे अमिनो ॲसिड आहे ABCD पर्यंत ते सगळे मी कव्हर केलेले आहे. बी आणि सी हे कसे आहे, वॉटर सोल्युबल आहे, बाकीचे कोणते आहे, फॅट सोल्युबल आहे. या सगळ्याला डिटेलमध्ये मी घेतला आहे, चार्टच बनवून दिले होते आणि त्यातला एक प्रश्न तुम्हाला व्हिटॅमिन डीचा पाहायला आज मिळाला. नंतर हायपोथॅलॅमस ग्लॅन्ड बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हा एक प्रश्न देखील आलेला आहे. टार्सल बोन, सो स्केलेटल सिस्टीम वर काही 2-3 प्रश्न आले होते. आर्म मध्ये कोणता बोन असतो, तर तुम्हाला माहिती असेल की हा जो आहे त्याला आपण काय म्हणतो, ह्युमरस असं म्हणतो. इथे 2 बोन असतात, त्याला आपण रेडियस आणि अल्ना असं म्हणतो. आणि पायाचा जो लॉंगेस्ट बोन आहे त्याला आपण फ्युमर बोन म्हणतो. आणि जो पटेला आहे, जो आपला घुटणा आहे त्याच्या खालचे जे आहे त्याला आपण 2 बोन आहे, तो आहे टिबिया आणि फिबुला. तर हा अशा प्रकारचे प्रश्न, या रिलेटेड काही प्रश्न जे आहे स्केलेटल सिस्टीमवर आलेले आपल्याला पाहायला मिळाले. अप्पर आर्मवरचा बोन बहुतेक तो रेडियस अप्पर आर्मचा म्हणजे हा असेल बहुतेक, मला जो प्रश्न सांगितलाय तर त्याचा ह्युमरस आन्सर असायला पाहिजे. टार्सल बोन म्हणजे काय, आपली जी टाच आहे तिथे किती बोन असतात, आपली जे मनगट आहे इथे किती बोन असतात, याच्यावर तो प्रश्न होता. स्केलेटल सिस्टीमवर तो बोन होता. चेहऱ्यावर किती बोन असतात, 14 बोन असतात. त्या रिलेटेड देखील मी तुम्हाला सांगितलं आहे स्केलेटल सिस्टीम बद्दल. 14 बोन असतात हे मी माझ्या काही व्हिडिओमध्ये बोलता बोललेलो आहे. स्केलेटल सिस्टीम जी आहे ती आपण ह्याची बाकी होती, पण हा जनरल प्रश्न होता. भस्के सरांच्या पुस्तकामधून हा ॲनाटॉमीचे काही प्रश्न बऱ्यापैकी कव्हर झालेले आहे. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा ब्लड ग्रुपिंग संदर्भात. मला बऱ्याच लोकांनी जे माझे जे 80 व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये मुलं मला सांगत होते की सर हिमॅटॉलॉजी तुम्ही का घेत आहे. हिमॅटॉलॉजीवर तर टॉपिकमध्ये कुठे दिलेलं नाहीये, झेडपीमध्ये कुठेच हिमॅटॉलॉजी हा उल्लेख नाहीये. मी त्यांना सांगत होतो की जिल्हा परिषदचा पेपर आहे, लॅब टेक्निशियनचा पेपर आहे आणि तिथे जर हिमॅटॉलॉजी आपण घेणार नाही तर हे शक्य नाही आहे. आणि बघा, हिमॅटॉलॉजीमध्ये मी ब्लड ग्रुपिंग जेव्हा घेतलं त्याच्या रिलेटेड AB ब्लड ग्रुपिंगवर काहीतरी प्रश्न होता. त्याच्यानंतर पुन्हा कोॲग्युलेशन फॅक्टर, हे 10 टॉपिक देखील मी ब्लड ग्रुपिंग देखील कव्हर केलेलं होतं. कोॲग्युलेशन फॅक्टर जे आहे ते सगळे कोॲग्युलेशन फॅक्टर एक सगळे स्टुअर्ट फॅक्टर आठवत, ज्यांनी माझे व्हिडिओ बघितले असतील ते मला बिलकुल रिलेट करू शकत असतील की तो स्टुअर्ट फॅक्टर संदर्भात मी बोललो होतो. तुम्हाला लक्षात का, लिटिल स्टुअर्ट मी मूवीज बघितला आहे, तो 10वा फॅक्टर आहे. तो काय हेल्प करतो आणि ते सगळे इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक फॅक्टर्स कशा प्रकारे ते कोॲग्युलेशन होते फायब्रिनोजेन पर्यंत, तिथपर्यंत आपलं सगळं कव्हर केलं होतं. आणि त्या कोॲग्युलेशन फॅक्टरवर देखील प्रश्न होता. ग्रॅव्हिटीची जी आपण लॉ बघितली आहे, ज्याच्या मी नोट्स देखील आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकलेल्या आहे, त्यावर देखील प्रश्न होता. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ग्लुकोज, गॅलॅक्टोज, ग्लायकोजेनेसिस आणि ग्लायकोनिओजेनेसिस. माझा जो हे जे ग्लुकोज गॅलॅक्टोज आहे हे प्रश्न कार्बोहायड्रेटमध्ये आहे आणि कार्बोहायड्रेट टॉपिक असा स्पेसिफिक कुठेच दिला नव्हता. मुलांना मी सांगायचो बायोकेमिस्ट्री म्हटल्यानंतर तुम्हाला कार्बोहायड्रेट करणंच आहे आणि तिथे कार्बोहायड्रेट, प्रोटीन याच्यावर प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. आणि हाच पेपरचा ॲनालिसिस जर तुम्ही माझा 2021चा क्वेश्चन पेपर बघितला असेल, तिथे देखील तुम्हाला ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज पाहायला मिळतो. तिथे देखील याच्यावर प्रश्न आलेला आहे आणि यावेळेस देखील त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. ग्लायकोजेनेसिस, ग्लायकोनिओजेनेसिस, मेटाबॉलिझम नावाचा एक टॉपिक आपण घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी हे सगळं समजून सांगितलं होतं तुम्हाला आणि त्याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे. सो मित्रांनो, माझ्या टेक्निकलच्या शिकवण्यामधून जवळजवळ म्हणायला हरकत नाही की 25च्या जवळपास प्रश्न आलेले होते. ठीक आहे. आणि फिजिक्सवर काही जास्त प्रश्न आले, अल्ट्रा रेडिएशन संदर्भातले काही, तर ते जर आपण सोडले तर 40 पैकी 25 ज्यांनी कव्हर केले असतील तो खूप चांगला तो स्कोअर आहे. आता आपण जाऊया. मला फक्त इतकं सांगायचं आहे, ज्या लोकांना आरोग्य विभागामध्ये हे जे मी 4 पोस्ट तुम्हाला सांगितल्या, LSOची, ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर, लॅब असिस्टंट आणि बॅक्टेरियोलॉजिस्ट, त्यांनी मला या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे, सो दॅट त्यांचा फायदा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हॉट्सअपला तर मिळेलच,
पण माझ्या चॅनलमध्ये पण काही व्हिडिओ येत राहतात. सर्व व्हिडिओ येणार नाही, पण काही व्हिडिओ येतील. पण त्यामुळेच हे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळावी म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आता आपण जाऊया आपल्या त्या कट ऑफ किती लागेल याच्याकडे. बघा मित्रांनो, ज्या हिशोबाने माहिती मुलांनी मला सांगितली आहे त्या हिशोबाने मराठी आणि इंग्रजी हा जो आहे हा खूप इझी लेवलवरचा पेपर होता. म्हणजे इतका इझी होता की त्याला खूप अभ्यास वगैरे करायची गरज पण नव्हती. म्हणजे जे लोक असेच मराठीला बऱ्यापैकी ओळखतात, इंग्रजीला बऱ्यापैकी ओळखतात, ते बऱ्यापैकी जाऊन तो मराठी इंग्रजी बऱ्यापैकी सॉल्व्ह करू शकत होते. तर मराठीमध्ये आपण जर मराठी म्हटलं तर मराठीमध्ये खूप इझिली मुलांना 12 ते 14 मार्क मिळणं एकदम इझी गोष्ट आहे. ठीक आहे. सो 12 ते 14 मार्क प्रत्येक जण मराठीमध्ये घेऊ शकत होता आणि तितकेच मार्क इंग्लिशमध्ये देखील घेणं शक्य होते. सो मराठीमध्ये तुम्ही आरामात 12 ते 14 मार्क घेऊ शकत होते. इंग्लिशमध्ये पण जितकं सांगण्यात येत आहे की 12 ते 14 मार्क घेणं खूप इझी होतं. ठीक आहे. स्पेलिंग मिस्टेक्सवर, पॅरावर वगैरे प्रश्न होते, ग्रामरवर प्रश्न होते. आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर तुमचं जे मॅथ्स आणि रिझनिंग होतं हे थोडंसं टफ होतं. मॅथ्स जे होतं ते थोडंसं टफ होतं आणि त्याच्यामुळे 10 ते 12च्या जवळपास प्रश्न बऱ्यापैकी मुलं सॉल्व्ह करू शकतात असं सांगण्यात आलेलं आहे. आणि ज्या मुलांना मी प्रश्न विचारले, ज्यांच्याशी माझं इंटरॅक्शन झालं, बऱ्याच मुलांशी माझ्या कॉन्टॅक्टमुळे होते, त्यामुळे पटापट इन्फॉर्मेशन मिळून गेली. त्याच्यानंतर जीकेच्या संदर्भात हा थोडासा टफ पोर्शन होता. म्हणजे अभ्यास करून न करून सारखं असल्यासारखं आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यामुळे ते प्रश्न एकदम फॅक्च्युअस इयरवर प्रश्न डायरेक्ट विचारले गेले की ह्या इयरमध्ये हे त्या यादीमध्ये केव्हा आलं, त्या यादीमधून केव्हा. तर ते कसे होते एकदम इयर वगैरे विचारणं हे कोणाला जमू शकत नाही. इतकं लक्षात ठेवणं कोणीच लक्षात ठेवू शकत नाही. आणि असे प्रश्न असल्या कारणाने की हे तलाव कुठे आहे, ते तलाव कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, जिल्ह्यावर काही प्रश्न विचारले होते, ज्या जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरला आहे. तर असे जर काही प्रश्न आपण सोडले ते सॉल्व्ह करायला सर्वांनाच डिफिकल्ट गेलं. त्याच्यामुळे याच्यामध्ये चांगला स्कोर आणणं म्हणजे 7 स्कोर जो आहे हा खूप चांगला आहे. आणि टेक्निकलचा प्रश्न स्पेसिफिकली मी सांगतो, ज्या लोकांनी माझे सगळे व्हिडिओ कव्हर केले असतील त्या लोकांना 30चा स्कोर कुठेच गेला नाही. म्हणजे माझे 25 प्रश्न आणि त्यांच्या स्वतःच्या नॉलेजवर किंवा 15 प्रश्न उरले आहेत, तुम्हाला काही येत नाही, तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये लॉजिक लावून जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्या 15 पैकी तुमचे 5 मार्क तर कुठेच गेले नाही. त्याच्यामुळे मला ज्यांनी फॉलो केलेलं आहे, माझ्या व्हिडिओजला ज्यांनी फॉलो केलं आहे, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जे लोक अटॅच आहे, नक्कीच ते लोक 30+ जाणार म्हणजे जाणार. सो आता जर आपण बघितला याचा टोटल ॲव्हरेज काढण्याचा जर प्रयत्न केला तर 30 आणि 40 आणि हे 10 म्हणजे 50 आणि 50 आणि हे 60. म्हणजे हे इतका एक ॲव्हरेज मुलांना मिळणारे मार्क आहे. जर आपण बघितलं हे सगळ्यांची टोटल आपण केली 30 आणि 10 40 आणि हे 10 म्हणजे 50 आणि हे 7 म्हणजे 60च्या जवळपास. तर 60च्या जवळपास मार्क ओव्हरऑल सगळेच मुलं घेऊ शकणार आहे. म्हणजे 120 जर हे टेक्निकलचं आपण जर सोडलं, मी हायएस्ट असं सांगितलं ज्या लोकांनी तो प्रॉपर अभ्यास केला असेल, हे बाकी जे आहे 60 मार्काचे प्रश्न हे सगळ्यांसाठी सारखे होते. पण हा जो टेक्निकलचा पोर्शन होता 40 मार्काचा, हा सगळ्यांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. सो हा जो आहे 120च्या जवळपास मार्क ओव्हरऑलमध्ये ज्याचे आहे, तर तो कॉम्पिटिशन ह्यामध्ये काय असणार आहे, भरपूर सगळा मॉब असणार आहे. मग जागा कमी आहे आणि डिस्ट्रिक्ट वाईज पण ते व्हॅरी करत आहे. तर माझ्या मते ज्या लोकांचे हे 60 प्रश्नांची 120 तर नॉर्मल बरेच लोक या रेंजमध्ये असणार आहे. ज्या लोकांचे 150 म्हणजे 75 प्रश्न बरोबर आहे, 150 आजचा पेपर बघता, जीएसचं बघता, टेक्निकलचं बघता, जे लोक 150ला ज्यांनी क्रॉस केलं आहे, माझं स्वतःचं सिलेक्शन जे आहे LSO म्हणून 156 मार्कांवर झालेलं आहे, तेव्हा मी महाराष्ट्रातून 4था होतो. पण इथे काय प्रॉब्लेम आहे की जागा इथे अजून जास्त कमी आहे. डिस्ट्रिक्ट वाईज त्या पुन्हा व्हॅरी होत आहे. काही जिल्ह्यामध्ये पालघरमध्ये जास्त आहे, अमरावतीमध्ये कमी आहे. तर हे असं जर बघता, तुम्ही जर 150ला टच करत आहे तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहे. ठीक आहे. सो हा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलं आहे, 150 जर तुम्ही टच करत आहे तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहे. अजूनही या रिलेटेड जे काही प्रश्न आहेत ते डिटेलमध्ये आपण घेणार आहे. अजूनही बरेच मुलं मला इन्फॉर्मेशन पाठवत आहे. सो या जिल्हा परिषदच्या आलेल्या टेक्निकल पोर्शनवरचा एक डिटेल ॲनालिसिस माझं लवकरच येणार आहे. सो तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत जय महाराष्ट्र.